टाकीमध्ये येणार ते एका टाकीतलं जे पाणी आहे ते एका 2 वाड्यांना मोठ्या वाड्या आहेत तिथून ते पुरवठा होईल आणि तिथून पाणी दुसऱ्या जे टाकीतून जाईल ते त्याच्यावर 4 वाड्या आहेत अवलंबून. लोकवाटा आम्ही 10% भरायचं ठरवलं, परंतु 5% आम्ही अगोदर काढला आहे आणि श्रमदान हे आम्ही 5% भरणार आहोत. लोकांनी 1,55,000 त्यांनी सुरुवातीचे भरले, म्हणजे एस्टिमेटप्रमाणे तो आम्ही भरला गेला. प्रत्येक घराकडून किती पैसे घेतले? आत्ता जवळजवळ 500 700 रुपये आम्ही घेतलेले आहेत आणि तो आकडा 1,55,000 झालेले आहेत. 2 नवीन विधी घेतल्या आहेत, पण एक जुनी योजना आहे तिची दुरुस्ती घेतली आहे, तिची दुरुस्ती चालू आहे. या 2 विहिरी खोदकाम किती झालं आहे ते पाहतायच तुम्ही. प्रत्येक वाडीसाठी म्हणजे 2च विहिरी आम्ही नवीन घेतल्या आहेत आणि तळेकोंड मुकनाकवाडी. गाव प्रकल्पात करत असलेल्या कामावर जिल्हा स्तरावरून लक्ष आणि नियंत्रण ठेवले जात आहे. मात्र गावातल्या सामाजिक लेखा परीक्षण समितीमुळे अगदी जवळून गावातलेच लोक गावाच्या कामावर बारीक लक्ष ठेवून आहेत. प्रकल्प राबवण्यात कमीत कमी चुका व्हाव्यात, पाण्यासाठीचा हा प्रकल्प गावात लवकर आणि यशस्वीपणे पूर्ण व्हावा ही धडपड या समितीच्या कामात दिसून येते. ह्याच्यात सुद्धा खरेदी देखरेख समिती वगैरे स्थापन केलं आम्ही कमिट्या, आणि या कमिटीकडून आम्ही अहवाल घेतला, मागून घेतला की जे माल आलाय तो बरोबर आहे की नाही, ते आयएसआय ट्रेडमार्कचा माल आहे की नाही सगळं बघून घेतो. आणि त्यानंतरच आम्ही त्या संस्थेला सांगितलं, परिसंस्थेकडे आम्ही मार्गदर्शन घेतलं आहे, TSPच मार्गदर्शन घेतो. त्यानंतर आम्ही सांगतो की आता पैसे देऊन टाकायला. कामाबाबत आमच्या 3 कमिट्या स्थापन आहेत, त्या 3 कमिट्या देखरेख करतात त्या कमिटीवरती पूर्ण या कामावरती. आणि जो ठेकेदार आहे ठेकेदार व्यवस्थित नाही असतात की ह्या मुद्द्यामध्ये आमचं काम पूर्ण झालं पाहिजे, त्याप्रमाणे काम चालू आहे सगळं. ह्या प्रकल्पांतर्गत नवीन बचत गट बांधणी करायची. आज गाव जबाबदारीने हा प्रकल्प राबवत असल्याचे दृश्य बघायला मिळते आहे. मात्र प्रकल्पाला आवश्यक असलेली ही जबाबदारीची जाणीव गावातल्या लोकांमध्ये निर्माण करण्यात प्रत्यक्ष प्रयत्न सहाय्यकारी संस्थेने त्या गावात केलेत. यात त्यांना सुरुवातीला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. सुरुवातीला ज्या वेळेला सहाय्यकारी संस्था म्हणून आम्ही गावात आलो त्यावेळेला गावात जो पाण्याचा प्रश्न होता, म्हणजे प्रत्येक गावांची ही चर्चा होती की जो पाण्याचा प्रश्न होता त्याच्यावर जे जाणकार लोक होते, जे त्या वाडीचे प्रमुख होते, त्यांना वाटत होतं की जलस्वराज्य प्रकल्पातूनच हा प्रश्न सुटू शकतो, की ही अशी सर्वांगीण विकासाची एकमेव अशी योजना आहे ती म्हणजे जलस्वराज्य प्रकल्प. पण ती सुरुवातीची जी ग्रामसभा झाली त्याच्यात लोकांचा असा समज होता की एका ग्रामसभेनं सगळा हा प्रश्न सुटणार आहे, म्हणून त्या ग्रामसभेला लोकांची एवढी उपस्थिती होती की आपण जी म्हणतो 40%पेक्षा जास्त प्रमाणात अशी होती. म्हणजे जर आपण टक्केत प्रमाण काढायचं म्हटलं तर साधारणतः 60-65% प्रत्येक ठिकाणी पहिली ग्रामसभेची उपस्थिती होती. पण नंतर लोकांचा थोडासा त्याच्यातून ओघ कमी आला. मग आमच्या लक्षात आलं की जलस्वराज्य प्रकल्प हा लोकांच्या सहभागातून चालणार आहे, आपल्याला वेळ द्यायला लागणार आहे असा एखाद्या वेळेला गैरसमज असेल, आपल्याला पैसे भरायला लागणार आहे, आतापर्यंतच्या योजना आल्या फुकट आल्या किंवा शासनानं पूर्णतः अनुदान दिलं आणि आता आपल्याला योगदान भरायला लागतं, हा एक गैरसमज. एकंदरीत ज्या वेळेला आम्ही अभ्यास केला त्यावेळेला असं जाणवलं की प्रकल्पाची इत्थंभूत माहिती म्हणजे नसाची जी माहिती प्रत्येकाला मिळणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी आम्ही वाडी बैठकातून मग बचत गट स्थापना, महिलांशी जास्त संपर्क साधून त्यांना वेगवेगळ्या विकासाच्या योजना आणि बचत गट याच्यातून महिला ज्या वेळेला एकत्र आल्या आणि वाडी बैठका आम्ही चालू केल्या त्यावेळेला लोकांचा सहभाग वाढायला लागला. जलस्वराज्य प्रकल्पातील जबाबदारीची जाणीव या घटकाने भांबेड, तालुका लांजा सारखी गावं केवळ जागरूक झाली असे नव्हे, तर काही ठिकाणी इतरांवर विश्वास टाकण्यापेक्षा, अवलंबून राहण्यापेक्षा स्वतः काम करत आहेत. जलस्वराज्यात गाव अशाही पद्धतीनं सक्षम होत आहे. पहिला आमचा हप्ता जो 11,96,000 रुपयाचा आला त्याच्यामध्ये ज्या 5 विहिरींची कामं आमच्याकडे आहेत त्या 5 विहिरींच्या कामांना विभागून ते पैसे देण्यात आले आणि आता त्या 5 विहिरींची खोदकामं पूर्ण झालेली आहेत. एका विहिरीचं बांधकाम सुरू झालेलं आहे. याच्यामध्ये प्रत्यक्षात काम करताना आमच्याकडे कॉन्ट्रॅक्टर हा विषय नाही, कंत्राटदार हा विषय नाही. लोकांनी स्वतः 5% लोकवर्गणी भरलेली आहे आणि तिथला स्थानिक माणूसच त्या लाभार्थी समितीतला असलेला एक सदस्य किंवा त्या योजनेचा लाभार्थी जो आहे तोच स्वतः या इथलं काम करतोय आणि त्याच्यामुळे आम्हाला त्या सगळ्या कामांच्या मध्ये उपसमितीकडे अधिकार द्यायला कुठच्याही प्रकारे आम्हाला अडचण वाटली नाही.
कारण की आमच्याकडच्या ज्या उपसमित्या आहेत त्या सक्षम आहेत, त्या स्वतः काम करत आहेत, त्या स्वतः सगळ्या साहित्याची खरेदी करत आहेत. त्या साहित्याची खरेदी कशी करावी, कुठच्या प्रकारचं साहित्य घेण्यात यावं, या प्रकारच्या सगळ्या मार्गदर्शन सूचना ज्या आहेत त्या मुख्य समिती जी आहे पाणी पुरवठा समिती, ती समिती या ठिकाणी ग्रामपंचायतीमध्ये त्यांच्या बैठका लावून देत असते. आमचं एक वैशिष्ट्य असं आहे की आम्ही त्या प्रत्येक समिती म्हणजे प्रत्येक योजनेची लाभार्थी उपसमिती स्थापन केलेली आहे आणि त्या लाभार्थी उपसमितीला मुख्य समितीकडे जे सगळे अधिकार आहेत ते सगळे अधिकार आम्ही त्यांना दिलेले आहेत. आमच्या गावामध्ये आम्ही आता हे जे काय हे घेतलं हे आमच्या खरोखर आत्मविश्वासाने चांगलं काम होतं आहे आणि आम्ही आमचं म्हणूनच ते करतो आहे. हे झालं पुढचं जलस्वराज्य म्हणजे आपलंच आहे आणि त्याच्यापासून जे काम मिळालं आहे आणि आम्ही जे करतो आहे हे पुढच्या याला चांगलं टिकाऊपणा यावा या दृष्टीने आम्ही स्वतःच हे करूया. कॉन्ट्रॅक्टरला देऊन काय होणार, ते चांगल्या पद्धतीचं काम करतील की नाही करतील याचं काही शाश्वत नाही. कुठे चांगल्या क्वालिटीचं काम हे करणं स्वतःच आपण हे केलं तर आम्हाला त्याला अनुभव मिळेल कुठच्याही गोष्टीचा, हा दृष्टिकोन. रत्नागिरी जिल्ह्यामधल्या अनेक गावांमध्ये आज जलस्वराज्य प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात पोहोचलं आहे, तर अनेक गावं ही अंमलबजावणीच्या टप्प्यात काम करत आहेत. यावर्षीही अनेक गावांना टँकरचे पाणी प्यावे लागले, तर अनेकांना खूप दूर पायपीट करून पाण्याची गरज भागवावी लागली. मात्र आज नाही तर नजीकच्या भविष्यकाळात जलस्वराज्य प्रकल्प गावात राबवला जात असल्याने आपला वर्षानुवर्षाचा पाण्याचा प्रश्न सुटणार असल्याचा विश्वास प्रत्येक गावात दिसून येतो आहे. याच विश्वासानं गाव उत्साहानं गावात प्रकल्पाचं काम पूर्ण करत आहे. आमची एकी कशासाठी? जलस्वराज्य प्रकल्प राबवणाऱ्या प्रत्येक गावाला हा प्रकल्प म्हणजे ध्येय, विश्वास, उत्साह, जागरूकता आणि जिवंतपणा असलेलं आंदोलनच वाटतो. जलस्वराज्य प्रकल्प म्हणजे गाव विकासाचा एक संघर्ष वाटतो आणि त्यात विजय हा आपल्या गावाचा, गावातल्या एकीच्या शक्तीचा होणार असल्याचा विश्वासही गावाला वाटतो आहे.